सो गाईज खाली जो सभा मंडप होता तिथे होम हवन वगैरे चालू आहे आणि फर्स्ट सो हे गाईज गुड इव्हनिंग. मी निलेश पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये वसई वेस्टवरून. यस, मी आता आलेलो आहे वसई वेस्टला आणि हा एरिया आहे आय थिंक म्हणजे नवघर म्हणतात किंवा सनसिटी जो आहे घास रोड तिथे आहे. आणि इथे येण्याचं कारण म्हणजे इथे एक सुंदर असं बालाजी मंदिर बांधलं आहे. आय थिंक 1-2 वर्ष झाली. ते बालाजी मंदिर आपण आज एक्सप्लोअर करणार आहोत. तुम्हाला टायटलवरून कळालंच असेल ऑलरेडी. सो खूप छान मंदिर आहे. मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितलं आणि काही इंस्टाग्रामच्या रील्सवर बघितलं. सो तेच मंदिर आता आपण एक्सप्लोअर करणार आहोत. आपल्या घराच्या अगदी जवळ आहे, म्हणजे हार्डली अर्धा तासाच्या डिस्टन्सवर. सो चला जाऊया बालाजी मंदिरात आणि बालाजी ते बालाजी आहेत त्यांचं आपण दर्शन घेऊ. सो गाईज बघू शकता, हा आहे सनसिटी, म्हणजे समोर आहे अपोजिट साईडला सनसिटीचा घास रोड आहे आणि तिथून तुम्ही समोर आलात तर हे असं इथे हा असा रोड आहे आणि याचा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच ॲड्रेस. आणि इथे आहे हे बालाजी मंदिर. सो चला जाऊया आपण आतमध्ये. ते एक समोर हारवाले बसलेले आहेत आणि इथून आपण एंट्री घेऊन आतमध्ये जाऊया. मंदिरात आतमध्ये एंटर केल्या सगळ्यात पहिले तुम्हाला इथे सगळे होम वगैरे दिसतील. म्हणजे जेव्हा इथे काही मोठी पूजा वगैरे होते किंवा काही मोठे कार्यक्रम असतात त्यावेळी ते सगळे होम एकाच वेळी मग यूज केले जातात, होम हवनकुंड वगैरे. आणि त्याच्याच बाजूला अगदी छोटंसं मंदिर आहे गणपती बाप्पाचं. बालगणपती म्हणून. सो गाईज तुम्ही बघू शकता माझ्या मागे मंदिर आणि आत्ता पण दर्शन घेतलं, छान दर्शन झालं. आणि खाली खूप मोठा सभा मंडप आहे, तिथे त्यांचे कार्यक्रम वगैरे होतात. आणि इथे असा संपूर्ण असा परिसर आहे. मी दाखवतो एकदा, 1 मिनटं. सो मंदिरात आतमध्ये आल्यानंतर स्त्री पुरुष म्हणजे जेंट्स लेडीजसाठी प्रॉपर टॉयलेट वगैरे व्यवस्था केलेली आहे. तिथे समोर नळ आहे जिथे तुम्ही हातपाय धुवू शकता आणि मंदिरात येण्यापूर्वी. नंतर इथे शू रॅक वगैरे आहे, इथे येऊन तुम्ही तुमचे शूज वगैरे काढू शकता. म्हणजे मॅनेजमेंट जे आहे ना ते एकदम अगदी प्रॉपर आहे. अगदी गेटमधून बाहेर आल्या म्हणजे आतमध्ये आल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात. आणि हा असा संपूर्ण परिसर आहे मंदिराचा. आता आपण वर जाऊया इथे मंदिराच्या. सो आता जस्ट मी वर येतो आहे. हा फर्स्ट फ्लोअरला म्हणजे वर जे मंदिर आहे तिथे जायला ही एंट्री आहे. सो चला जाऊन बघूया वर काय आपल्याला बघायला मिळतं आहे मंदिरामध्ये. सो गाईज खाली जे आम्ही म्हणजे खाली जे आपण बघितलं म्हणजे मंदिर ते ॲक्च्युअली फक्त म्हणजे तो सभा मंडप आहे जिथे फक्त मेन पूजा अर्चा किंवा होम हवन होतं. आणि मेन जे मंदिर आहे ते वर आहे, 2nd फ्लोअर किंवा 1st फ्लोअर म्हणू शकता. आता तुम्ही पायऱ्यांनी वर आल्यानंतर तुम्हाला हे बघायला मिळतं. आणि इथे टोटल तुम्हाला ना ही अशी 3 मंदिरं बघायला मिळतील. जे द्राविड साऊथ इंडियनमधलं जे द्राविड कल्चर आहे ते या मंदिरांमध्ये बघायला मिळतं. आणि खूप सुंदररित्या हे मंदिर तिन्ही बांधलेली आहे. ज्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर 3 मंदिर आहेत. त्यामध्ये पहिलं मंदिर आहे ते आपले हे गणपती बाप्पांचं आहे. तुम्ही बघू शकता हे आपले गणपती बाप्पा आहेत. आणि त्याच्यानंतरच्या बाजूला मुरुगन स्वामी यांचं मंदिर आहे, ते बघू शकता. हे मुरुगन स्वामींचं मंदिर आहे. आणि याच्या बाजूला आहे ते तिरुपती बालाजी यांचं मंदिर. सो अशी टोटल 3 मंदिरं तुम्हाला इथे बघायला मिळतील आणि खरंच खूप सुंदर मंदिर आहेत. सो गाईज हे जे मंदिर आहे ना ते छोटंसं मंदिर आहे. म्हणजे त्या मानाने तितकं मोठं नाही आहे, बट स्टील जर तुम्ही साऊथ इंडियन असाल आणि तुम्हाला तिरुपती बालाजीला किंवा तुमच्या गावी तसं जाता येत नसेल आणि शिवाय तुम्हाला मंदिरात म्हणजे यायला आवडत असेल तर नक्कीच या मंदिराला एकदा व्हिजिट करा, जे वसई वेस्टला सनसिटीला आहे. आणि खरंच खूप सुंदर मंदिर आहे तिरुपती बालाजी आणि मुरुगन स्वामी गणपती बाप्पांचं मंदिर.
ज्याच्यामध्ये द्राविड संस्कृती तुम्हाला बघायला मिळते. स्पेशली बघू शकता हे मंदिर असं इथे आहे. आणि ह्या मंदिराचा जो टायमिंग आहे तो रात्री आय थिंक 8 वाजेपर्यंत असतो, 8-8:30पर्यंत असतं मंदिर. संध्याकाळी 5 वाजता उघडतं, दुपारच्या टायमिंगमध्ये बंद असतं, सकाळी चालू असतं. तर तुम्ही म्हणजे जर वसई विरारमध्ये राहणारे असाल किंवा अगदी मुंबईतून पण जर येणार असाल तर तुम्ही येऊ शकता. वसई वेस्टवरून तुम्ही रिक्षा पकडून सन सिटीसाठी जर बोलाल, सन सिटीचं जे बालाजी मंदिर तिकडे जायचं तर ते तुम्हाला इथे आणून सोडते. तर तुम्ही बघू शकता हे मंदिर खूप सुंदर आहे. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघाल तर अशा पद्धतीत आहे. याच वर्षी हे मंदिर जानेवारीमध्ये ओपन झालं, जानेवारीमध्ये काय आणि एप्रिल-मेपासून म्हणजे आय थिंक मार्च एप्रिलपासून म्हणजे हे मंदिर सगळ्यांसाठी ओपन झालेलं आहे. सो आत्ता रिसेंटली जस्ट ओपन झाले 2-3 महिन्यापूर्वी. सो तुम्ही नक्कीच येऊन इथे व्हिजिट देऊ शकता मंदिरात. खरंच खूप चांगले वाईब्स आहेत आणि पॉझिटिव्ह वाईब्स येतात त्या मंदिरात. आता संध्याकाळचे 6 वाजत झाले तरी इथे बऱ्यापैकी उजेड आहे, ऊन आहे आणि खरंच इथला परिसर बघाल ना, खरंच शांत आहे. गाईस या मंदिराची म्हणजे तुम्ही म्हणजे आखणी बघाल ना, मंदिरामध्ये जे डिझाईन केलेले आहे ते इतकं सुंदर आणि रेखीव आहे ना. खरंच म्हणजे साऊथमधली जी मंदिरं म्हणतात ना, म्हणजे ती बघण्यासारखी असतात. त्याच्यामध्ये खूप काही कोरीव काम केलेलं असतं, तशाच पद्धतीत आहे. आणि जसं आता मी इथे ते जे 2 व्यक्ती उभे आहेत त्यांच्याशी बोललो आणि त्यांनी मला सांगितलं की आत्ता रिसेंटली म्हणजे जस्ट 1-1.5 महिना झाला आणि मंदिर ओपन झालं आहे पब्लिकसाठी एप्रिलमध्ये काहीतरी. सो अजूनही मंदिराचं काम बाकी आहे आणि हे मंदिर म्हणजे पूर्णत्वास यायला अजूनही म्हणजे जवळपास म्हणजे वर्षभर लागेल. आणि तोपर्यंत जेव्हा याचं काम पूर्ण होईल तेव्हा इथे पूर्ण सभा मंडपाच्या इथे पूर्ण असं पुढे एक गेट वगैरे बांधला जाणार आहे, जो भला मोठा गेट असणार आहे, भव्य दिव्य असा. आणि इथे पण बरंच काही काम होणार आहे. सो अजूनही मंदिराचं काम पूर्णत्वास झालेलं नाही आहे. सो बरीच कामं अजून व्हायची आहेत. आणि जेव्हा हे मंदिर पूर्ण बांधून होईल म्हणजे पुढच्या या वर्षभरात, तेव्हा या म्हणजे हे वसईमधलं एक लँडमार्क होईल. आणि म्हणजे म्हणतात ना, वसईमध्ये काय बघण्यासारखं आहे. सो वसईचा किल्ला, त्यानंतर वसईचे बीचेस, त्यानंतर हे एक मंदिर बघण्यासारखं असेल असं त्यांचं म्हणणं आहे. सो नक्कीच ज्यांना कोणाला म्हणजे या मंदिराला व्हिजिट करायची आहे, जे कोणी वसई विरारमध्ये असतील किंवा मुंबईमध्ये असतील, त्यांनी नक्की येऊन इथे व्हिजिट करा आणि नक्की या मंदिराला भेट द्या. खूप पॉझिटिव्ह वाईब्स आणि खूप सुंदर आहे मंदिर. सो आता मी खाली ग्राउंड फ्लोअरला मंदिराभोवती एक फेरी मारतो आहे आणि ते बघू शकता ऑलरेडी टाकी वगैरे त्यांनी बांधलेली आहे. सो बऱ्याच म्हणजे गोष्टी इथे आता पूर्णत्वास येणार आहेत पुढच्या या काही वेळामध्ये, म्हणजे एक 6 महिने वर्ष म्हणू शकता तुम्ही. सो 1-1.5 वर्षानंतर इथे ना खूप मोठे चेंजेस झालेले असतील एवढं नक्की. आणि खूप मोठा सभामंडप किंवा खूप मोठा प्लेस आहे. आता इथे प्रसाद वगैरे बनवतात आहे, जेवण वगैरे. इथे लिफ्ट पण आहे सिनियर सिटीजनसाठी. सो तुम्ही इथे बघू शकता, इथे खूप मोठे बोर्ड्स लावले आहेत डोनर्सचे, म्हणजे डोनर लिस्ट, म्हणजे ज्यांनी हे मंदिर स्थापन होण्यासाठी आतापर्यंत जे म्हणजे काय म्हणतात स्वखुशीने म्हणा किंवा आणखी काही यांनी जी म्हणजे रक्कम दिलेली आहे ती रक्कम सगळी इथे लिहिलेली आहे. आणि ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे साऊथ इंडियन लोक देवासाठी खूप हे करतात, म्हणजे पैसे वगैरे अर्पण करतात. सो जसं मी तुम्हाला म्हटलं, हा भला मोठा सभामंडप आहे. समोर म्हणजे आता होम हवन वगैरे चालू आहे आणि आपल्या गणपती बाप्पा किंवा तिरुपती बालाजी या सगळ्यांच्या मूर्त्या वगैरे इथे लावलेल्या आहेत ऑलरेडी. इथे त्यांनी एक बोर्ड लावलेला आहे, जर तुम्हाला या मंदिरासाठी काही पैसे डोनेट करायचे असतील तर तुम्ही नक्की या कॉन्टॅक्ट जे डिटेल्स आहे, बँक डिटेल्स, त्याच्यावर हे करून तुम्ही ट्रस्टला ते पैसे देऊ शकता. सो गाईज, असा होता छोटासा या बालाजी मंदिराचा व्हिडिओ जो आपण वसई सन सिटी कास रोडला शूट केला. मला तर खूप मंदिर खूप आवडलं आणि खरंच इथे खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत आणि खूप शांतता आहे. सो तुम्हीसुद्धा या मंदिराला व्हिजिट करा, नक्की तुम्हाला ते जाणवेल. सो हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका ब्लॉगमध्ये. टिल देन, तिरुपती बालाजी, जय तिरुपती बालाजी.